सात षटकार त्यापैकी पहिला आलाय तर काहीतरी करून दाखवेल कुणाल नाईकचा 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर धमाकेदार षटकार. आणखीन एक, जरी माझा पराभवाचा संघ आहे पण मी माघार घेणार नाही, संघाचा आधार बनेन. कुणाल नाईकचा लगातार दुसरा षटकार. सामना भरलाय मानाचा, हे रायगड प्रीमियर लीग सामना भरलाय. आणि टुर्नामेंट खरंच एक नंबर आहे. RPL म्हणजे रायगडला का क्रिकेटची पंढरी बोललं आता मी पाहिलं आहे. खूप डेंजर टुर्नामेंट आहे ही, एकदम भारी आहे. इकडे या स्टेजला आलो आहे तर थँक्यू सर आणि थँक्यू विशालदा पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल अविनाशला मिळाला, मग कुठे अविनाश ही संधी सोडेल. बॉल थेट समालोचन ओव्हर द विकेट. निम्या गतीचा बॉल ऑन साइडला खेचलाय, बॉलला पाठवलाय थेट सीमारेषा पार. दाखवलाय अविनाशने दम, मिळवला 6 धावा मॅक्सिमम. यावेळेस स्ट्रेट अँड ग्रेट, काय जबरदस्त फलंदाजी अविनाश पाटील जातोय. फोर्स केलाय अविनाश पाटील, बस काय भावा, जमा केल्या 6 धावा षटकार. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने उडवला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 11 यावेळेचा बॉल आणखीन एक लांब 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 वरचा फ्री हिटचा बॉल देखील खोदून काढला. ऑन साइडला परेश कडके, मॅचचं चित्र पालटेल. फटका पहिला तर आलाय, लांब वरचा देखणा आवश्यकता. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग अँड स्ट्रॉंग लढत. यावेळेला आणखीन एक तडाखा, सामना फिनिश केला. जवळ 49 धावा 18 बॉल मध्ये आलेल्या आहेत. षटका ठोकत अगदी ताटात हे अर्धशतक साजरं केलंय. जर स्कोर लेवल झाला तर. पण आता त्या सर्व शक्यतांना बाजूला ठेवा, सामन्यावर पकड मजबूत करतोय वीर मराठा जो आहे पेड. षटकार खेचतोय हितेन पाटील लेवल. आणि आता फिनिश सुद्धा माझ्याच अंदाजात करणार. समोर सुद्धा कोणता गोलंदाज, मी फक्त माझा षटकाराचाच अंदाज दाखवणार, तोच दाखवलाय फलंदाज हितेन पाटीलने. सामना जिंकलाय वीर मराठा जोहे पेंड, क्वालिफाईड फॉर सुपर 16. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. हो क्या बात आहे, फोर्स केलाय, पॉवर पॅक ब्लॉकबस्टर बॅटिंग. आणि आता बघा रेंज मध्ये जर बॉल दिला तर मग कांबळे आउट ऑफ रेंज करतील. हो यावेळेस स्ट्रेट आणि पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. राऊंड विकेटने आलेत पण प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीचा फायदा मी उचलणार. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार आणि या डावाचा शेवट मीच करणार. बॉल चेंडूला दिली हवा आणि षटकार खेचून डाव सुरू केला नवा. परेशला बाद करण्यासाठी त्यांनी डाव टाकला होता, पण जी सुरुवात झाली होती तसाच शेवट केला पहिल्या षटकाचा. पहिला बॉल सीमारेषा, पण त्यानंतर थोडासा पडझडीचा खेळ आणि समोर आहे ताकदीचा खेळ. A1 प्ले बाय परेश कडके, सिक्सर. क्रिकेटवरती निर्विवाद वर्चस्व गाजवतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला उंच आणि तितकासा लांब. या फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळणार संपूर्ण अर्धा डझन. अराउंड विकेटने आला आणि अगदी रडार मध्ये रीच मध्ये बॉल आला होता, त्याला आउट ऑफ रीच केलाय. षटकार येतोय. ऍक्शन रिप्ले पा, चांगलं बॉडीचं संतुलन बनवलं आणि काय फटका पाहायला मिळालाय. आमदारांचं आणि निलेश शेठचं बोलायचं झालं तर निलेश शेठ आजच नाही, गेले मला वाटतं 10 वर्ष आम्ही तालुका हाफ खेळतोय आणि पहिला असा एकमेव पॅकर असेल की जो कन्सिस्टंटली 10 वर्ष एंट्री टाकतोय. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तर मी नेहमी माझ्या टीमवाल्यांनाही तेच बोलत आलो आहे की वरती किती तुम्ही मोठे व्हा, पण तुमचे सिनियर असतील ज्यांनी तुम्हाला बॅट धरायला शिकवली आहे किंवा ज्यांनी तुम्हाला पहिला चान्स दिला आहे त्यांना कधी विसरू नका. आज आपण बरेच बघतो की प्लेयर मोठे होतात, थोडं डोक्यामध्ये घमंड जातो आणि लगेच पडलेही जातात. आपण जर थोडा जुना विचार केला तर माझंही सातत्याने तेच आहे. आज विशाल आहे, ऋषी आहे, विनोद भाऊ आहे.
काहीच नव्हतं तेव्हा त्यांनी मला उभा केलं आहे. तर आज किती काय झालं, त्यांनी काही मला हेल्प मागितली तरी मी पुढे मागे विचार करत नाही, त्यांच्यासाठी नेहमी उभा राहिलेलो आहे. तर दुसरेही जे पोरं आहे मलाही त्यांना तेच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या सिनियरची इज्जत ठेवा. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर मोठ्याचं उदाहरण आहे. मोठ्या काहीच नव्हता, मला वाटतं समर्थ मोठ्याला घेऊन आला होता. विशालनीच त्याला पहिल्यांदा चान्सही दिली होती. आम्ही कुठेतरी मॅच खेळलो, हारलो. मला वाटतं तो 1 वर्ष मोठ्याने कुठेच परफॉर्म नाही केला. पण तुम्ही आज बघा, मोठ्या कुठेही असला ना तरी समर्थाला कॅरी करतो. तो समर्थाला विसरला नाही आहे, म्हणून आज मोठ्या या क्रिकेटमध्ये आहे. माझंही म्हणणं सगळ्यांना तेच आहे की तुम्ही तुमच्या सिनियर्सला विसरू नका कधीच. क्या बात आहे. स्वप्नील कांबळे होते, धन्यवाद. या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाजी पहिला गोलंदाज राहिला ज्याने 1 धावाचा षटक या स्पर्धेमध्ये हाताळत असताना मयूर देवीदास वाघमारे, त्याचं पहिलं षटक येतं संपुष्टात. पहिलाच बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. सुरुवात चांगली झाली. याही वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, याही वेळेला फॉलो केलं होतं बॅटरला ऑन साईडला. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर. याही वेळेला उसळी घेणारा बॉल, यावेळेला बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. गुडघ्या इतकी उंची नव्हती. या स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल स्ट्रॉंग गोलंदाजी पाहता कॅम्प पुणे. उसळी घेणारा बॉल, बॅटची अवसाडे, स्कॉट बिहाइंड विकेट. धक्का पहिला लागला. 2 या धावसंख्येवरती मृणाल बरसोलकर 0चा चष्मा परिधान करून तो होतोय बाद.